हॅलो फ्रेंड्स, 2 दिवसापूर्वी बघा मी ह्या रुमालाचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि या व्हिडिओमध्ये आता आपण हा रुमाल कसा मी बनवला तो दाखवणार आहे. चला मग सुरुवात करूया. इथे बघा मी ह्या रुमालासाठी सांगायचं विसरले, 2 कलर वापरलेत, कारण का मला हा एकच कलरचा बनवायचा होता, येलो कलरमध्ये. पण हा धागा संपला होता माझ्याकडे आणि परत दुकानात बघायला गेले तर सेम कलर नाही मिळाला, म्हणून मग मी बॉर्डर म्हणून हा दुसरा कलर वापरला आहे. आणि आता मी हा जो रुमाल दाखवणार आहे तो एकच कलरमध्ये दाखवणार आहे, हा ब्राऊन कलरमध्ये. पूर्ण रुमाल आपला ब्राऊन कलरमध्येच होणार आहे आणि हुक नंबर मी 1.75 mm हुक वापरणार आहे. चला मग सुरुवात करूया. मी इथे वर्धमानचा धागा यूज करणार आहे. सुरुवातीला आपल्याला हे बघा, काम चालू केलं की ते माझी माऊ मला हैराण करते बघा. अजून काम सुरुवात पण नाही केलं. हे असं होतं माझ्यासोबत डेली. तो बघा कसा खेळतोय. पहिली स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आणि 5 साखळ्या घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर हा पहिली साखळी तिथे हुक टाकून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे आणि हा सर्कल पूर्ण करायचा आहे. पुढे आता 4 साखळ्या घेणार आहे. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला आणि मध्ये आपल्याला पुढे 1 साखळी घ्यायची. त्यानंतर टोटल आपल्याला हे 14 खांब घ्यायचे. 1 खांब 1 साखळी असं करून घ्यायचं आहे. हा दुसरा खांब झाला. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब, हा दुसरा. पुढे 1 साखळी घ्यायची आहे. तीन, पुढे 1 साखळी घ्यायची आहे. 4, एक साखळी घ्यायची पुढे. 5, असे करून आपल्याला 14 खांब पूर्ण करून घ्यायचे. इथे बघा मी हे 14 खांब पूर्ण केले. 1 खांब 1 साखळी असं करून हे 14 राऊंड मी पूर्ण केलेत. त्यानंतर हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा, 1 2 3, तिसऱ्या साखळीमध्ये हुक टाकून स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर हा जो पहिला खांब आहे 3 साखळ्यांचा, तिथे आपल्याला खांब घ्यायचा आहे उलट बाजूनी. हा जो पहिला खांब आहे त्याच्या पाठीमागून हुक टाकून खांब घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 1 साखळी आहे, त्या साखळीच्या गॅपमध्ये 1 खांब घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा खांब आहे. पहिल्या खांबाला जी आपण स्टेप केली होती तसंच ह्या पुढच्या खांबाला पाठीमागच्या बाजूने हुक टाकून खांब टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे मध्ये साखळी आहे, तिथे त्या साखळीच्या गॅपमध्ये
खांब टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा तिसरा खांब आहे, पुढे हुक पाठीमागून टाकून तिथे खांब बनवून घ्यायचा आहे. मध्ये साखळी वगैरे घेतलेली नाही आहे, फक्त जिथे आपण सुरुवातीला एक एक साखळ्या घेतलेल्या त्या साखळीच्या गॅपमध्ये एक एक खांब टाकत द्यायचं आहे आणि हे जे 14 खांब घेतलेत आपण त्याच्या बॅकसाईडनी हुक टाकून वरती खांब तयार करायचा आहे. आता पुढे साखळीचा गॅप आहे, त्या गॅपमध्ये खांब घ्यायचा आहे. पुढे हा खांब आहे, ह्या खांबाच्या पाठीमागून हुक टाकून खांब तयार करायचा आहे. पुढे पुन्हा साखळीचा गॅप आहे, मध्ये तिथे खांब टाकायचा आहे. हे असं करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता इथे आपण जो खांब घेतलेला तिथे वरच्या लूपमध्ये जोडून घ्यायचं आहे आणि तिथे पुन्हा तसंच पाठीमागच्या बाजूने हुक टाकून खांब तयार करायचं आहे. त्यानंतर पुढे आपण इथे साखळीच्या गॅपमध्ये खांब घेतला होता, तिथे आपल्याला आता 2 खांब टाकून घ्यायचे. एक खांब वाढवायचा आहे तिथे वरती, त्यानंतर पुन्हा हा जो पुढचा खांब आहे त्याच्या पाठीमागून हुक टाकून खांब तयार करायचा आहे. पुन्हा ती प्रोसेस करायची. पुढचा जो आपण साखळीच्या गॅपमध्ये हा खांब घेतलेला आहे तिथे वरच्या लूपमध्ये 2 खांब तयार करायचे. हे जे आपण उलट खांब घेतो ते शेवटपर्यंत आपल्याला एक एकच हुक बॅक साईडने टाकून एक एकच खांब घेत जायचं आहे. आणि हे जे आपण साखळीमध्ये एक खांब घेतला होता तिथेच आपले खांब वाढत जाणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 इथपर्यंत आपल्याला हे राऊंड पूर्ण करायचे. आता इथे मी 2 खांब पूर्ण केले. त्यानंतर हा पाठीमागून हुक टाकून इथे खांब टाकायचा. पुढे हा जो एक साखळीच्या गॅपमध्ये एक खांब घेतलाय तिथे वरच्या लूपमध्ये 2 खांब तयार करायचे. त्यानंतर हा जो खांब आहे पाठीमागून हुक टाकून एक खांब बनवायचा. पुन्हा या साखळीच्या गॅपमधला हा खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब टाकायचे. ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची.
इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला. हा पहिला 3 सेकंडचा गॅप आहे. सॉरी, हा जो खांब आहे पहिला तिथे वरच्या लूपमध्ये आधी जोडून घ्यायचं आहे हुक टाकून. आणि हा जो आपण पाठीमागून हुक टाकून खांब तयार करतो तो पहिला खांब बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण 2 खांब घेतले होते. सुरुवातीला एक खांब घेतला होता इथे साखळीच्या गॅपमध्ये, त्याच्यावरती आपण 2 खांब घेतले. आता त्याच्यावर आपल्याला वरच्या लूपमधून 3 खांब घ्यायचे. पहिल्या खांबाच्या वरती एक खांब घेतला आहे आणि पुढचा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये आपल्याला 2 खांब घ्यायचे, म्हणजे हे टोटल 3 खांब तयार होते. आणि पुढची जी स्टेप आहे सेम करायचे. हा जो हुक आहे पाठीमागून हुक टाकून खांब तयार करायचे. पुन्हा पुढे पण 2 खांब आहे त्याच्यावरती आपल्याला 3 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावरती एक खांब घेतला आहे आणि दुसरा जो खांब आहे त्याच्यावर 2 खांब घ्यायचे. तीन खांब तयार झाल्यावर हा जो पुढचा खांब आहे सेम स्टेप करायचे. पाठीमागून हुक टाकून खांब तयार झाला. मध्ये फक्त बघा आपण इथे हे जे खांब वाढवायचे तेच फक्त स्टेप आपली बदली होते. बाकी ही जी स्टेप आहे पाठीमागून हुक टाकून सेम प्रोसेस करायची याच्यावरती. इथं काही आपल्याला खांब वगैरे वाढवायचे नाही, फक्त आपण मध्ये जे 1 2 3 असे खांब आहे ते वाढवत जायचे. आता इथे पुढे 2 खांब आहेत त्याच्यावरती आपल्याला 3 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावर एक खांब घेतला आहे, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 2 खांब घालायचे. त्यानंतर हा जो पुढचा खांब आहे त्याच्या पाठीमागून हुक टाकून खांब तयार करायचा. ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा पुढचा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. हा जो पहिला खांब आहे त्याच्या वरच्या लूपमधून हुक टाकून जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हा जो पहिला खांब आहे तिथून पाठीमागून हुक टाकून खांब बनवून घ्यायचा आहे. आता इथे आपण 3 खांब घेतले होते. पहिल्या राऊंडला आपण एक खांब घेतलेला, वरती 2 आणि त्याच्यावर 3. आता या 3 खांबांवरती आपल्याला 4 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावर एक खांब घेतला आहे, दुसऱ्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये एक खांब घेतला आहे, तिसऱ्या खांबाच्या लूपमध्ये आपल्याला 2 खांब घ्यायचे. असे हे 4 खांब तयार होतात. आणि पुढे हा जो खांब आहे हा त्याच्या पाठीमागून हुक टाकून खांब तयार करायचे. पुन्हा ही स्टेप इथे करायची आहे. ह्या 3 खांबांवरती आपल्याला
4 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावर एक खांब घेतलाय, दुसऱ्या खांबावर एक खांब घेतलाय आणि तिसऱ्या खांबावरती 2 खांब घ्यायचे. टोटल हे 4 खांब तयार होतात. त्यानंतर पुढचा हा जो खांब आहे आपण पाठीमागच्या बाजूने ओट टाकून घेतो, तिथे खांब तयार करायचा. पुढे एक प्रोसेस, 3 खांबांवरती 4 खांब तयार करायचे. दोन आणि शेवटच्या खांबावर 2 खांब घ्यायचे. पुढचा जो हा खांब आहे तिथून पाठीमागून ओट टाकून खांब तयार करायचा आहे. पुढे ही प्रोसेस पूर्ण करायची. ते मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. पुढे हा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये ओट टाकून जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो पहिला खांब आहे तिथून पाठीमागून ओट टाकून खांब तयार करून घ्यायचं आहे. आता इथे 4 खांब आपण तयार केले होते. या 4 खांबांवरती आपल्याला आता 5 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावरती एक खांब घ्यायचा आहे, दुसऱ्या खांबावरती एक खांब घ्यायचा आहे, तिसऱ्या खांबावरती एक खांब घ्यायचा आहे आणि चौथ्या खांबावर आपल्याला 2 खांब घ्यायचे. म्हणजे हे टोटल 5 खांब तयार होते. त्यानंतर हा खांब त्याच्या पाठीमागून ओट टाकून खांब तयार करून घ्यायचे. ही स्टेप आपल्याला वाढवायची नाही आहे. फक्त एका वेळेस आपल्याला पाठीमागून ओट टाकून हे खांब वरती वाढवत जायचे आणि फक्त हे जे आपण साखळीच्या गॅपमध्ये 1 2 3 4 5 असे खांब वाढवत जायचे. इथेच फक्त बदल होतोय आपला, इथे बदल नाही होतोय. पुन्हा पुढे 4 खांब आहेत. इथे वरच्या लूपमध्ये पहिल्या खांबावर एक खांब घेतलाय, दुसऱ्या खांबावर एक खांब घेतलाय, तिसऱ्या खांबावरती एक खांब घेतलाय आणि चौथ्या खांबावर 2 खांब घ्यायचे. म्हणजे हे टोटल 5 खांब तयार झाले. त्यानंतर पुढे हा जो खांब आहे त्याच्या पाठीमागून ओट टाकून खांब बनवायचा. पुढे ही स्टेप पूर्ण करून घ्यायची. इथे बघा मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता हा जो खांब आहे त्याच्या वरच्या लूपमध्ये ओट टाकून जोडून घ्यायचं आहे आणि हा जो इथे खांब आहे पहिला तिथे पाठीमागून ओट टाकून आपल्याला खांब तयार करायचे. त्यानंतर हे 5 खांब आहे तिथे आपल्याला 6 खांब तयार करायचे. आता पहिल्या खांबावर एक खांब घेतलाय, दुसऱ्या खांबावर एक खांब घेतलाय, तिसऱ्या खांबावर एक खांब घेतलाय,
चौथ्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे आणि पाचवा खांब आहे शेवटचा हा, तिथे आपल्याला 2 खांब घ्यायचे, म्हणजे हे टोटल 6 खांब तयार होतात. आणि हे जे आपण पाठीमागून ओक टाकून खांब तयार करतो तिथे खांब टाकून घ्यायचे. पुढे पुन्हा हे 5 खांब आहे, त्याच्यावरती आपल्याला 6 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावर एक खांब घेतलाय, दुसऱ्या खांबावर एक खांब घेतलाय, तिसऱ्या खांबावर एक खांब घेतलाय, चौथ्या खांबावर एक खांब घेतलाय आणि पाचव्या खांबाच्या वरच्या लूपमध्ये 2 खांब घेतले. आणि हा जो बॅक साईडने आपण ओक टाकून खांब घेतो तो खांब टाकून घ्यायचा. सेम ही प्रोसेस पुढे पूर्ण करायची. इथे मी हा 6चा राऊंड पूर्ण करून घेतलाय. हा जो पहिला खांब आहे त्या वरच्या लूपमधून ओक टाकून ओढून घ्यायचे. त्यानंतर पहिल्या खांबामध्ये पाठीमागून ओक टाकून हा खांब तयार करायचा इथे. आता हे 6 खांब आहे, 1 2 3 4 5 आणि 6. पहिल्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे, दुसऱ्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे, तिसऱ्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे, चौथ्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे, पाचव्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे आणि 6व्या खांबावर 2 खांब घ्यायचे. टोटल हे 7 खांब आपले तयार झाले. सॉरी, मध्ये मला व्हिडिओ स्टॉप करावं लागलं. त्यानंतर हा जो आपण पाठीमागच्या बाजूने खांब टाकतो तिथे ओक टाकून खांब टाकायचा. पुन्हा 6 खांबांवरती आपल्याला 7 खांब तयार करायचे. पहिल्या खांबावरती एक खांब घ्यायचा, दुसऱ्या खांबावरती एक खांब घ्यायचा, तिसऱ्या खांबावरती एक खांब घ्यायचा, चौथ्या खांबावरती एक खांब घ्यायचा, पाचव्या खांबावरती एक खांब घ्यायचा आणि 6व्या खांबावर आपल्याला 2 खांब घ्यायचे. असे हे टोटल आपले 7 खांब तयार होणार. आणि इथे हा जो खांब आहे पाठीमागच्या बाजूने ओक टाकून खांब तयार करायचा आहे. पुढे पुन्हा ते स्टेप करायचे. पहिल्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे, दुसऱ्या खांबावरती एक खांब घ्यायचा आहे, तिसऱ्या खांबावरती एक खांब घ्यायचा आहे, चौथ्या खांबावरती एक खांब घ्यायचा आहे, पाचव्या खांबावर एक खांब घ्यायचा आहे आणि 6व्या खांबावर 2 खांब घ्यायचे. असे हे टोटल आपले 7 खांब तयार होणार. पुढे ह्या खांबाच्या पाठीमागून ओक टाकून खांब
राऊंड तयार करायचा आहे. हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हे याच्या पुढे स्टेप चेंज होणार आहे. तर याचा पुढचा भाग आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.